नात्यात प्रेमासोबत कंपॅटिबिलिटी देखील तितकीच महत्वाची असते हे मनस्वीला कळून चुकलं होतं. पहिलं लग्न अवघ्या 10 दिवसात संपुष्टात आल्यावर आई वडिलांच्या आग्रहाखातर ती पुन्हा स्थळ बघायला तयार झाली होती. पण तिला बघायला आलेला मुलगा आणि त्याहूनही अधिक कुतूहल वाढवणारी त्याच्यासोबत आलेली सुंदर मुलगी, यावरून तिच्या आईबाबांची नजर ढळत नव्हती. नमस्कार, आपण ऐकत आहात प्रतिलिपी FM वर कथा चीटिंग इज अ चॉईस नॉट अ मिस्टेक. लेखिका सारिका हिंगणे, वाचक प्रतीक्षा देशपांडे. चीटिंग इज अ चॉईस नॉट अ मिस्टेक, भाग 1. 6 महिन्यांपूर्वी मनस्वीचं घर. मनस्वीला बघायला मुलगा येणार असतो. तारीख 30 सप्टेंबर 2017. मनस्वीच्या आईचं लक्ष सारखं मुलाशेजारी बसलेल्या त्या सुंदर मुलीकडेच होतं. कोण आली असावी ही मुलगी मुलासोबत? मनस्वीच्या आईने मुद्दाम विचारलं. ताई, तुम्ही काहीच घेतलं नाही खायला? भावाच्या लग्नात नाचायला ताकद हवी ना? सावी हसून म्हणाली, हा भाऊ नाहीये माझा, हा माझा नवरा आहे. आईला आणि बाबांना जोरात ठसका लागला. दोघांनी एकमेकांना पाहिलं. काय हे प्रकरण त्यांना समजेच ना. आजचा दिवस, तारीख 25 मार्च 2018. आजचा दिवस राघवेंद्रच्या आयुष्यात जे काही घडवून आणणार होता त्यामुळे सगळं संपणार होतं. शहरातील नामवंत गुंड होता रघुभाई. रघुला 1 मिनिट गाडीत डोळा लागला. एक शांत बिल्डिंग, 7 मजली, बघायला पण भीती वाटेल अशी. त्याच्या आत माझे पैसे लपवले गेलेत. अजय विजय पळत आधीच आत गेलेत. पण आता मला आत जायला रात्रीची भीती वाटतीये. तरी हिम्मत करून रघु आत निघाला. दुसऱ्या मजल्यावर आला. मोबाईल टॉर्च सुरू केला. काळा अंधार होता तिथे. अचानक खूप थंडी वाजायला लागली. एवढी थंडी नव्हती. मग इथे आल्यावर अचानक एवढा गारठा. दोन्ही हात दंडाभोवती चोळत रघु प्रत्येक खोली बघू लागला. दुसरा मजला, काहीच नाही. शांत भकास होता. रघु तिसऱ्या मजल्यावर निघाला. जिन्याने आधीच वरचं काय काय दिसतं याचा अंदाज घेत वरती बघत बघत चढत होता. तर तो खाली जोरात पाय अडकून पडला. त्याने मोबाईलच्या प्रकाशाने पाहिले तर तो अजय वाटला. स्वप्न होतं. रघु तोंडावरून हात फिरवत डोळे नीट उघडून बघू लागला. त्याची गाडी एका गाडीला जाऊन धडकली. रघुची झोप मोडली. त्यातून तेजाबाई बाहेर आला. त्यांनी गाडीत डोकावलं. तेजाबाईला कळता कामा नये या गाडीत काय आहे. पण गाडीत डोकावल्यावर त्याचे चेहऱ्यावरचे भाव बदलले. एक बापाचा असशील तर आज रात्री अड्ड्यावर एकटा येऊन दाखव, मग सांगतो. आणि नाही आलास तर मी तुझ्या घरी येऊन आज रात्री तुला मारणार. आजची रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे रघु. तेजाभाई राघवेंद्रला बोलून त्याच्या गाडीत बसून निघून गेला. पण आज राघवेंद्र त्याच्या नादाला लागणार नव्हता. राघवेंद्रला आज कुठलाही राडा नको होता. त्याच्याजवळ 2 मोठ्या सुटकेसमध्ये ड्रग्ज भरले होते, जे त्याने आत्ताच दुबईवरून आलेल्या फ्लाईटमधून उतरवून घेतले होते. त्याला कुठलीही रिस्क नको होती. त्याने सोबत नेहमीची विश्वासातली 2 माणसं घेतली होती. ते दोघं सोडले तर कुणालाही ही बातमी माहिती नव्हती. तेजाभाईचे वाक्य मात्र रघुला लागले होते, जिव्हारी. त्यामागे कारणही तसे होते. त्याला बापावरून शिवी सहन होत नव्हती.
राघवेंद्रची आई एक वेश्या होती. त्यातून राघवेंद्रचा जन्म झाला. राघवेंद्र उर्फ रघुभाईला आपला बाप कोण आहे हे माहिती नव्हतं आणि सत्य परिस्थितीमध्ये तो खरंच एका बापाचा नव्हता. ही गोष्ट त्याला सतत त्रास देत होती. त्याला पण व्हाईट कॉलर लाईफ जगायची होती, पण ते शक्य नव्हतं या समाजात. या समाजात आधी बापाचं नाव विचारलं जातं. शिक्षण पण नव्हतं झालं, त्यामुळे परिस्थितीमुळे गुंड होणं स्वाभाविक होतं. पण तो अजूनही व्हाईट कॉलर लाईफ जगण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. त्याला हे काम सोडून आई आणि बायकोला घेऊन हा देश सोडून बाहेर जायचं होतं. त्याला वाटत होतं या गाडीतल्या मालाचं काम केलं की आपल्या जवळचे पैसे घेऊन बाहेर पडावं आणि चांगली फॅमिली लाईफ जगावी. सहा महिन्यांपूर्वी मनस्वीचं घर जेव्हा मुलगा बघायला येणार होता, तारीख 30 सप्टेंबर 2017. लग्नासाठी मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणून घरात धावपळ. मुलीची आई आधीच चकचकीत स्वच्छ असलेलं घर अजून स्वच्छ करत होती. किती वेळा झाडू मारून जात होती. उगीच सोफ्यावरच्या उशा नीट करत होती. मुलीचे बाबा ती गंमत बघून हसत होते. अगं, ते मुलगी बघायला येणार आहेत, तुझं घर नाही बघायला येणार, किती आवरशील, ते पाहुणे येईपर्यंत दमून जाशील. अहो, तुम्हाला नाही माहिती, मुलीची परीक्षा तिच्या आईवरूनच करतात. लाखात एक आहे मनस्वी, नावाप्रमाणेच नाजूक, सुंदर. माझ्या मुलीच्या सौंदर्यापुढे अप्सरा पण पाणी भरतील. नुसतीच सुंदर नाही तर तितकीच सालस, सोज्वळ आणि मनमिळाऊ आहे. पण काय झालं, आली ना मुलगी लग्नानंतर 10 दिवसात घरी परत. उगीच त्या स्थळाला होकार दिला. माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलं त्यांनी. मनस्वी एकुलती एक, साधी, सरळ, निरागस मुलगी. कॉलेज केलं, डॉक्टर झाली, फर्स्ट क्लास पास झाली. पुढे मोठ्या हॉस्पिटलला कामाला पण लागली. तिने सायकोलॉजी केलं होतं. ती 25ची झाली आणि एक चांगलं स्थळ आलं. मुलगा जर्मनीला जाणार होता पुढच्या 6 महिन्यात. त्याने मनस्वीला नीट बघितलं पण नाही. त्या मुलाने सगळं आईच्या पसंतीने लग्न केलं. पण मनस्वी मनमिळाऊ स्वभावाची आणि कर्तव्यदक्ष असल्याने पुढे बाहेरच्या देशात ती आपल्या मुलाला, नातवंडांना छान सांभाळेल या आशेवर त्यांनी आपल्या मुलासोबत हिचं लग्न लावून दिलं होतं. त्या माऊलीने आपल्या मुलासाठी योग्यच निवड केली होती. मनस्वीने त्या घरातल्या सगळ्यांना आपलंसं केलं. तिच्या हातचं जेवण जेवून तर ते सगळं घर तृप्त झालं होतं. तिथे फक्त एक व्यक्ती नाराज होती, ती म्हणजे तिचा नवरा. तो रात्री तिच्याकडून ज्या अपेक्षा करत होता त्या अपेक्षा ही पूर्ण करू शकत नव्हती, किंवा ती तितकी उत्कट प्रेम भावना व्यक्त करत नव्हती. त्याची अपेक्षा खूप वेगळी होती. त्याला रात्रीसाठी तरी अशी गाय पार्टनर नको होती. त्याने 8 दिवस प्रयत्न केला हिला खुलवायचा, पण मनस्वी लहान आणि संस्कारी असल्याने ती तेवढी लवकर प्रतिसाद देत नव्हती. त्याला खूप आक्रमकता अपेक्षित होती आणि आपली मनस्वी खूप लाजत होती. एका परक्या पुरुषासमोर ती डायरेक्ट कसं. त्याच्या अपेक्षा इतकं आक्रमक होण्याला आपल्या मनस्वीला खूप वेगळ्या पद्धतीने हाताळणं गरजेचं होतं. आधी थोडी मैत्री, मग ओळख, मग हलकीशी स्पर्श ओळख, मग थोडी अधीरता, मग प्रेमाची जाणीव, मग थोडी चेतना, मग थोडी जवळी, मग हळुवार स्पर्श, मग मनात फुलपाखरं, मग आपल्या माणसाची ओढ, मग एक किस, मग परत ओढ, मग परत. हसू नका, पण आपल्या भारतीय बायका हिंदी पिक्चर बघून असंच काहीसं घडेल या स्वप्नात असतात. आपल्या भारतीय मुलींना हॉलिवूड सारखे लगेच तुटून पडणारे हिरो नाही आवडत.
या भारतीय मुली अजूनही लग्नानंतर पण नवरा हे सगळं करेल याची वाट बघत असतात. असो, पहिल्या 8 दिवसात तिचा सगळा वेळ हा लाजण्यातच जात होता आणि तिचा परदेशात स्थायिक मॉडर्न विचारांचा नवरा तिच्यावर पहिल्याच रात्री तुटून पडला होता आणि आपली बॉलिवूड विचारांची मनस्वी शिफॉन साडी घालून बर्फात नाचणं, पदर वाऱ्यावर उडवत गाणं गात स्वप्न बघत होती. रंग दे तू मोहे गेरुआ. या भारतात शिफॉन साडी घालून नाचणं आणि त्या साडीतच रोमॅन्टिक गाणं शूट करणं हा प्रकार कोणी सुरू केला माहिती नाही. जसं काही शिफॉन साडीशिवाय रोमांस होऊच शकत नाही. पण मुली तेच डोक्यात ठेवून, त्या हिरोचं वागणं डोक्यात ठेवून मगच रोमॅन्टिक होतात. त्याशिवाय ह्या मुली रोमॅन्टिक होतच नाहीत. त्या लग्नानंतर बरेच दिवस तीच स्वप्न बघत असतात की माझा नवरा हळूच माझ्या पोटावरून हात फिरवेल, मग माझ्या डीप नेक उघड्या पाठीवर बोट फिरवेल. आणि तसं न होता मनस्वी सोबत रोज भलतंच घडत होतं. शेवटी सुजयने हिला स्पष्ट सांगितलं, मनस्वी, माझी अपेक्षा खूप वेगळी आहे आणि तुझी लाईफस्टाईल खूप वेगळी. आपलं गणित नाही बसणार. आपण वेगळे होऊया. त्याला वाटलं मनस्वी रडेल किंवा दुःखी होईल, पण तसं काही झालं नाही. तिने धीराने मान्य केलं. हो सुजय, मला पण असंच वाटतंय. आपलं नाही जमणार. मला पण ज्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा तुम्ही खूप वेगळे आहात. मला पण हॉलिवूडचा हिरो नकोय जो एकदम पकडून उडी मारून डायरेक्ट डीप किस करतो. ती हिरोईन पण तेच करू लागते. मग एका मिनिटात सगळे कपडे बाजूला होतात आणि लगेच सगळं होऊन पण जातं. मला एक रोमॅन्टिक बॉलिवूडचा हिरो हवाय ज्याच्यासोबत मला हळूहळू प्रेम होईल. मग तो मला डायनिंग टेबलवर सगळी फॅमिली जेवत असताना डोळा मारेल, जो माझा हात टेबलाखालून हळूच पकडायचा प्रयत्न करेल, पण मी कोणीतरी बघेल म्हणून त्याला लांब ढकलेल, जो माझ्या ड्रेसची मागून नॉट सोडेल. ती सोडत असताना माझ्या मनात असंख्य वादळं उठतील, जो किस करायच्या आधी मला भिंतीवर 2 हातात अडकवून ठेवेल, मग आधी माझ्या गालावरच्या लालीसोबत खेळेल, मग मी विरोध करेन, मग त्याचे मजबूत हात मला हलू देणार नाहीत. तो मला पहिलं गिफ्ट पायातले पैंजण आणेल, जे तो स्वतःच्या हाताने माझ्या पायात घालेल, जो मुद्दाम स्वतःचं आईस्क्रीम खाली पाडेल आणि माझं आईस्क्रीम शेअर करून खाईल, आणि ते कळल्यावर मी लाजेने पाणी पाणी होईल, जो पावसात मला एका छत्रीत फिरायला नेईल आणि माझ्या गालावर चिकटलेली बट त्याच्या बोटाने बाजूला करेल, जो मला किस करायच्या आधी मला नीट समजून घेईल, मग माझ्या भावना हळूच खुलवेल आणि मग माझे दोन्ही गाल ओंजळीत पकडून सावकाश माझ्यात एकरूप होईल. आणि हे बोलताना मनस्वी एकटक खिडकीकडे आनंदात बघत होती, जणू काही तो हिरो समोर आलाय. सुजय दचकला. तो तिला नकार देत होता की ती त्याला, हेच आता त्याला सुधरेना. पोपटच झाला होता त्याचा. तो उठून जाऊ लागला. मनस्वी म्हणाली, मला तुमचं थोडं पण वाईट नाही वाटलं किंवा राग पण आला नाही. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात. तुम्ही स्पष्ट बोललात, मला आवडलं. मला खरं न सांगता तुम्ही बाहेर सुख शोधलं असतं तर मात्र मला नक्कीच राग आला असता. तुम्हाला पूर्ण हक्क आहे तुमच्या सुखाचा विचार करण्याचा, त्यामुळे तुम्ही नक्कीच स्वार्थी होत नाही. आणि एक सेक्सी, हॉट, बोल्ड बायको तुम्हाला नक्कीच मिळेल. आता मात्र तो पण चाट पडला होता. इतक्या साध्या मुलीचे इतके प्रेरक विचार. तो पण प्रभावित झाला. मनस्वी, सॉरी. मी इतक्या दिवसात तुला रात्री खूप सॉरी. तुझे विचार प्रत्येक मुलीने ठेवले ना तर खूप वाद आणि गुंता आधीच सोडवले जातील.
आपण दोघं एकमेकांसाठी नाही आहोत हे तू किती सहज ओळखून समोरच्याला मोकळेपणाने सांगितलंस. मी तर कोर्ट, पोटगी हे सगळे विचार करत बसलो होतो. पण तुझ्यासारखी मुलगी मिळाली हे माझं नशीबच म्हणायचं. उगीच नाही माझ्या आईने तुझी निवड केली. तुला पण तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की मिळेल. आणि दोघं वेगळे झाले. इकडे मनस्वीच्या आईने घर डोक्यावर घेतलं. फोनवरून त्या लोकांना पण खूप बोलली. खेळ वाटला का लग्न म्हणजे? आमची मुलगी काय रस्त्यावर पडलीये का? आता समाजात बदनामी तर मुलीचीच होणार ना. मनस्वीने खूप समजावलं आईला. अगं आई, एखाद्याला उगीच लग्नाच्या बंधनात जबरदस्ती बांधण्यात काय अर्थ आहे? लग्न हे दोघांच्या इच्छेने एकत्र राहणं आहे. त्याला समाजाचे, संस्कारांचे, रीतिरिवाजांचे, नातेवाईकांचे आणि तेही कमी म्हणून शेजाऱ्यांचे बंधन कशाला घालता तुम्ही लोक? ज्या दोन लोकांना वाटतं आपण एकमेकांसोबत आनंदाने राहू शकतो त्या दोन लोकांनीच लग्न करावं. त्या लग्नगाठीत दोघं खुश हवेत. नाहीतर जबरदस्ती ह्या समाजात बदनामी नको म्हणून एकत्र राहणं किंवा एक व्यक्ती नाराज आहे म्हणून दुसरी त्याला जबरदस्ती बांधून ठेवत असेल तर ही असली बंधनं काय कामाची? व्यक्ती स्वातंत्र्य आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी दोघं एकमेकांना देत असतील तर त्याला मी लग्न म्हणते. मन मारून जगणं त्यापेक्षा स्पष्ट बोलून वेगळं होणं केव्हाही चांगलं. अगं, पण मग आधी का लग्न केलं? करतानाच विचार करून करावं. आधी कळलं नाही का त्या मुलाला ही मुलगी आवडली नाही ते? अगं आई, कसं सांगू, काही गोष्टी आधी कळत नाहीत. आणि तुम्हा लोकांची संस्कार व्यवस्था अशी आहे ना की त्या गोष्टी आधी कळणं शक्य नाही. आणि नंतर कळल्यावर पण मन मारून ते लग्न रेटत पुढे न्यायचं हे योग्य नाही. मनस्वी हसत म्हणाली. म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय आधी कळत नाही? नीट स्पष्ट बोल. आधी काय कळलं नाही त्या मुलाला? त्याने तुला बघितली होती की? आई रागाने मनस्वीकडे एक बोट दाखवून बोलत होती. मनस्वी सावकाश म्हणाली, मी स्पष्ट बोलले ना तर ते पण तुमच्या या समाज व्यवस्थेमध्ये पचत नाही. मुलीच्या जातीने हे विषय काढलेले चालतच नाहीत. मुलीने फक्त तिच्या सगळ्या भावना, इच्छा मारून संसार केला ना की मगच ती संस्कारी मुलगी झाली. त्यासाठी तिने आयुष्यभर तिचं मन मारलं, स्वप्न बाजूला ठेवली, सासरी सेवा केली, नवऱ्याचे पाय धरले, रोमांसचे विषय मनातून काढून टाकले की मगच ह्या पोकळ समाजाचा आत्मा शांत होतो. मनस्वी खूप हळू आणि शांत आवाजात बोलत होती. तिला स्वतःला तसंही आरडाओरडा आवडत नव्हता.